कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई तुम्ही आलात? सुखीर आत्या अरे मैत्रिणी मैत्रिणी अगं असू दे सौभाग्यवती भाऊ। अगं राहू दे, काय महत्वाचं नाहीये। तिच्या वतीने मीच आशीर्वाद देते। अखंड सौभाग्यवती भव। काय मग कसं वाटतंय? तयारी झाली सगळी? अगं आता तर तयारी सुरू केली आहे नेहमी। बरं जयू, मी काय म्हणते, एकदा सगळं बघून घेतेस का की तुझ्या मनासारखं आहे की नाही ते? नाही, बरं केलंस। ये बाळा इकडे ये, तुला काही काही गोष्टी द्यायला आणल्यात। अगं हे बघ, ही अष्टपुत्री लग्नाच्या वेळेला नेसायची। खरं तर मामाकडून असते, पण विशाखाला भाऊ नाहीये ना, म्हणून आमच्याकडून, माधव दादाकडून। अगं काय हे? पण माझा डिझायनर लेहंगा? अगं काय नाही ग, गंमत करते ती, नेसेल ना साडी। बर, आणि ही जोडवी ही पायात घालायची, आणि या हिरव्या बांगड्या हळदीच्या वेळेला ते सोन्याचे गोट दिले होते ना तुला, त्याच्या आधी घालायचे। खरंच माझ्या मुलीने ना नशीब काढलंय। बर ऐक ना, म्हणजे मला काही तुझ्यासारखे रीतीभाती माहिती नाहीत, पण मी माझ्या पद्धतीने ना काही दागिने केलेत तनयासाठी, ते दाखवू का तुला? आलेच मी। अगं हे बघ, काय सुंदर दागिने आहेत हे। हे बघ, म्हणजे हा सेट आहे ना, हा ती लग्नात घालेल। त्याच्यानंतर हा सेट बघ, हा रिसेप्शनला। आणि ह्यामध्ये इतर दागिने आहेत, ते तुमच्याकडे इतके सणवार असतात, समारंभ असतात, त्यावेळेला घालेल। अगं पण हे एवढं सगळं कशासाठी? कशासाठी म्हणजे माझ्या तनयासाठी। विशाखा, हे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने? मी माझ्या लेकीला खोटे दागिने घालीन का? नाही ग, तसं नव्हतं म्हणायचं। विशाखा, तुझ्या चॉईसला तोडच नाही हा, सुंदर आहेत दागिने। विशाखा, म्हणजे असं मनात आलं, कितीचे असतील ग हे सगळे दागिने? असेल 50-55 लाख। बापरे, लेकीला सोन्याने मडवूनच देते असतो। नाहीतर काही मुली असतात, हात हलवत येतात सासरी। वसुंधरा, ऐक ना, एक छोटीशी रिक्वेस्ट करायची होती तुला। बोला ना। म्हणजे आता बघ ना, मंगल, जयू, अवनी, मी सगळ्याच जणी बिझी असू ना लग्नाच्या गडबडीत, तुझ्यावर काहीच जबाबदारी नाहीये। मग हे दागिने तुझ्याकडे ठेवशील? काय माझ्याकडे? अगं म्हणजे तनयाच्या रूम मध्ये सतत कोणीतरी येत राहील, आणि इथे दागिने ठेवणं सेफ नाहीये ना। तुझ्या रूम मध्ये कोणीच येणार नाही, तिथे दागिने सेफ राहते, म्हणून म्हंटल। आय एम सॉरी विशाखा मॅम, पण मी एवढी मोठी जबाबदारी नाही स्वीकारू शकत। अगं त्यात काय, एवढे सुंदर दागिने आहेत, थोड्या वेळासाठी का होईना तुझ्याकडे ठेवायला सांगतायत ना, मग ठेव ना। असे तुला कुठे बघायला मिळणार ग एवढे चांगले दागिने? ठेव। हो, आणि खरं सांगू का, हा मान आहे ग तुझा, तुझ्याचमुळे हे लग्न होतंय ना। असं नाही, पण विशाखा, ती घेईल ठेवून स्वतःकडे। वसुंधरा, तेवढी तरी जबाबदारी घ्या अंगावर, तेवढाच लग्नाला हातभार तुझा, तसंही तुझा काय उपयोग आहे म्हणा। बहिणी, ठेव ना प्लीज तुझ्याकडे।
ठीक आहे. गुड. ते घे. सांभाळून ठेवा. हो आलेच. वसू, अगं तू इकडे आहेस होय? आई बाबा कधी आलात तुम्ही? अगं आत्ताच आलो. आवनी म्हणली तू रूम मध्ये गेलेस पण इकडे आलो. पण वसू, अगं थोडी गडबड झाली आहे. का काय झालं? वसू, तनया आणि अखिलसाठी आम्ही गिफ्ट आणलंय. हे एक छोटं सोन्याचं नाणं. पण इकडे आल्यावर आम्हाला कळलं की विशाखा मॅडमनी सगळ्यांना याच्यापेक्षाही मोठं नाणं गिफ्ट केलं म्हणून. आता त्या मोठ्या नाण्यासमोर हे छोटं नाणं कसं वाटेल ना? नाही म्हणजे आम्ही यापेक्षा मोठं गिफ्ट देऊ शकलो असतो. आई बाबा असं काय करताय तुम्ही? घरातलंच लग्न आहे, गिफ्टची काय गरज आहे त्यासाठी? बरं तुम्ही आपण ह्या सगळ्यावर नंतर बोलूयात. मी जरा माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही जा ना खाली, मी येते. बहिणीला भेटा. हा बरं ठीक आहे, लवकर ये. हा. चल ग. पासवर्ड काय ठेवू? पाणीची बर्थडे ठेवते. 2414. टू 4414. ओम भूर्भुवः स्वः नमो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् आपो यद्रत्नदेवताभ्यो देवताभ्यो ग्रामदेवता देवता नवनादिकानदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सुमुखस्य गदन्तस्य कपिलगणगणालंबरस्य धूम्रस्य. विशाखा मॅडम, मुलाचं पुनर्चन झालंय, मुलीला बोलवा. बर, 2 मिनिटात या, आलेच. असो, मला एक सांग, ते दागिने तू नीट ठेवलेत ना? हो मॅम, वरच्या खोलीमध्ये लॉकरमध्ये आहेत. पासवर्ड देऊ का? नाही नाही, आत्ता नको. अगं गडबडीमध्ये ना माझ्या लक्षात नाही राहणार. पण नेमकं काय झालंय माहितीये का? तनया लग्नामध्ये जो हार घालणार आहे ना, तो त्या दागिन्यात राह. मी लगेच आणून देते. आता कुठे जातेस? वेदी चालू आहे तिथे. आत्ता आणून दिलास ना तर तनयाकडून वेंधळेपणाने हरवलं जाईल. भागातलाय ग तो. तू ना एक काम कर, लग्नाची वेळ जवळ आली ना की मी सांगेन तेव्हा आणून दे. हा ओके. थँक्यू सो मच वसुंधरा. बरं, मी जरा आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.